निमित्त आपण सर्वजण इथे जमलो. आज सकाळी जो आपला कार्यक्रम झाला, आपल्या बोर्ड आपल्या उन्नती उत्कर्षातर्फे आपण केरळच्या विठ्ठल रुक्मिणी मुद्रक पत्रा शेडचं आम्ही हे दिलं, अनुदान दिलं व त्यांना सहाय्य केलं. हे करताना आज शशिकांत शिंदे साहेब होते, जे माजी जलसंपदा मंत्री, शिवेंद्र बाबा होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री वसंतभाऊ होते, माझे जिल्हा परिषद अध्यक्ष. हे सर्व कार्यक्रम आज झाला आहे, पण हे करण्यामागे फार दिवसाची मेहनत आहे. जवळजवळ गेला 1 महिन्यापासून आमचं याच्यावर हे चालू होतं आणि हे सर्व जर सक्सेस केलं असेल कोणी तर ह्या केरळ ब्रँचच्या सगळ्या स्टाफने सक्सेस केले आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त श्रेय ज्याचं असेल तर विक्रम आणि सागरचं आहे. तर आम्ही आज शुभमुहूर्तावर आपण विक्रमचा एक शाल व श्रीफळ देऊन आपल्या सर्वांसमोर सत्कार आपल्याला करायचा आहे. त्याने चांगल्या प्रकारे एवढे त्याने फार मेहनत घेतली आहे, म्हणजे रोज रात्री 10 वाजेपर्यंत घरी जायचं. याप्रमाणे त्याची जोडी आहे की कुठल्याही काम ते दोघांनी चांगले पार पडतात. तुम्ही करणे की पुढे तुम्ही सगळे येतील का सगळे. आणि ह्या दोघांनी पण फार चांगले कष्टाने केलं. त्या दोघांना पण साथ लावली ममताची, आमच्या संगीताची आणि विवेकची. या केरळच्या टीमने म्हणजे फार चांगल्या प्रकारे हे आपला जो कार्यक्रमात पार पडला. आणि त्यांची एक हे आहे की मुंबईवरून जरी कोणी आलं तरी त्यांना चहा देणे सगळ्यांचं. तुम्ही आता मुंबईवरून वाटतं नाही ना की आपल्यासारखं घ्यायच्यासारखं आहे. हां, त्याला सूचना द्यायला माझ्या की मुंबईवरून कोणी आलं तरी त्यांना आपल्या घ्यायच्यासारखं वाटलं पाहिजे. ऑफिसर कारण तो प्रत्येकाचं इथे चांगलं स्वागत करतो, प्रत्येकाला काय लागेल काय नाही काय ते सगळं त्याचं लक्ष असतं. आणि केरळ ब्रँचमध्ये त्यांनी डिपॉझिट पण चांगलं आपल्यासाठी हे केलेलं आहे, कलेक्ट केलं. ओढी आहे ब्रँचला काय नाही आहे, गोल्ड लोन चांगल्या प्रकारे केले. या दोघांचंच म्हणजे दोघांबरोबर या केरळच्या पूर्ण टीमचं हे पूर्ण श्रेय आहे की ही ब्रँच जरी लहान असेल तरी सगळ्या बाबतीत टापटीप आहे. आपल्या भागातली ब्रँच आहे, या भागात यांच्याकडे बघूनच आपल्याचे इतर शाखांना जे आपलं फंड मिळतो डिपॉझिटसाठी, ह्या शाखेचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे ही जरी लोन कमी करत असेल तरी पण यांचं बाकीचं डिपॉझिट योगदान फार मोठं आहे. पतपिढीचं म्हणा, यांचं म्हणा, सगळ्या प्रकारे हे सगळं चालवतात येते. आणि यांच्यामुळे म्हणजे नुसता लिडर चांगला असून किंवा त्यामुळे टीम जी असते ती फार चांगली लागते. एकट्याकडे बघून कधी कोण पैसे टाकत नाही. आपण तर मुंबईला बसतो, पण इथे चेहरे कोण आहेत आपले, विक्रम, सागर, ममता, विवेक, संगीता, हे सगळ्यांचंच एक हे चांगलं आहे. आपलं कामाबद्दल यांची जी प्रामाणिकपणा आहे ते जीव तोडून काम करतात. ते कधी विचार करत नाही की माझा वेळ होतो आहे ना ते काय होतं आहे. एचओ टीम आणि केरळ ब्रांच शाखेसाठी जोरदार टाकतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला बघितलंय तेव्हापासून हे म्हणजे काम करायची इच्छा निर्माण झाली. म्हणजे जे तुम्ही करताय सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्ही एवढे ॲक्टिव्ह येतो आम्हाला राहिलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मानकुमरे साहेब आहेत ना, म्हणजे त्यांच्या एवढ्या वेळात मार्केटिंग त्यांच्याकडून शिकलो. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आमचा वरद आहे ना, वरद सांगता आम्हाला की मार्केटिंग शिकावी तर मानकुमरे साहेबांकडून. एखाद्या माणसाच्या मनात नसेल तरी ते परत परत आपला विषय रेग्युलर असं तो बोलून परत त्याच पॉईंटवर वरदला ओळखता ना, सुशीलचा मुलगा तो लहान आहे ना, तो यांच्याबरोबर 2-3 दिवस मार्केटिंगला गेला होता. तर त्याने आम्हाला घरी येऊन सांगितलं की पप्पांना वगैरे नाही, पप्पांचं काहीच नाही म्हणला, मानकुमरे साहेबांबरोबर फिरा, तुम्ही मार्केटिंग ऑटोमॅटिक शिकणार. सागर आणि विक्रम यांचा सत्कार घेतला. त्या सत्कारामागचं कारण म्हणजे त्यांची मेहनत आहे. त्यांची मेहनत सतत मी माझा त्यांच्याबरोबर फॉलो वगैरे असतो ना, की फोन आला की उचलणार आणि साहेब नवीन काय अजून काय, मी त्यांना विचारतो दुसरं नवीन काय आहे. म्हणजे त्यांनी जे आपल्या पतपिढीसाठी डिपॉझिट वाढीसाठी जे प्रयत्न केलेत त्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आता रात्रीच आमचं आम्ही असं ते बॅनर बांधण्याविषयी आमचं चर्चा झाली. आपण म्हटलं सकाळ बांधूया. मग परत ह्याला सागरनं म्हटलं सर आपण जाऊन बघून येऊ. आम्ही दोघं जण बघून गेलो, जाऊन बघितलं तर म्हटलं काय सकाळ बांधायचा का बॅनर. परत आम्हाला तो मंडपाला भेटला, बापू पानसरचा, त्याची चर्चा केली. म्हणलं हा ना बोलवा लगेच हे लगेच तयार झाले पटक्षरी. म्हणजे चला मग आताच बांधू. म्हणजे अशी वेळ बघितली नाही, नाही तर मग उद्या करू सकाळ करू असं नाही. लगेच मग आम्ही तर नियोजन केलं. थोडा वेळ गेला आमचा, पण आम्ही ते पूर्ण काम केलं. शिडी आणली उचलून त्यांनी पोराला तिकडून. असं काम म्हणजे ओके काम करतात सगळं. त्याबद्दल त्यांचं म्हणजे धन्यवाद. विक्रम आणि सागर हे लोकांचं सारखंच नाव काढलं जातं आपल्या हेड ऑफिस लेवलला पण. आणि म्हणजे काय आपल्या आता कंपनी आपली खूप मोठी आहे, 600 लोकांचा आपला परिवार आहे. त्या 600 लोकांमध्ये पण आवर्जून त्या लोकांचा उल्लेख केला जातो, कारण की त्यांची कामाची ख्यातीच तेवढी आहे का पूर्ण 600 लोकांमध्ये तुमचं नाव गाजलं जातं. आणि खूप चांगल्या प्रकारे काम करत. आम्हाला इथे लिटरली काय बघायला लागत, मला तरी पण पूर्ण असतं दोघांना पण.
पण असं चांगलंच काम करत राहा आणि खूप खूप शुभेच्छा.